तर नमस्कार मंडळी, मी राजेंद्र बोडेकर तुमचं स्वागत करतो आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर काय म्हणतो आहे, करवंदा खाऊचं मूड इलो हे बाजूकच जंगला बारक्यासा. तर आता काल ह्यांनी जाऊन थोडी करवंदा संपवल्याने, अर्धी पिशवी तरी सरवल्याने करवंदा. म्हटलं बघूया काय मिळतं, काय बघूया कितीची करवंदापैकी मिळतं. आता ह्यांनी सांगलं ना काय मिळायचं ना, आम्ही काल संपवला. म्हटलं जाऊया बघूया काय मिळतं काय. कच्ची करवंद गावली आहेत, हिरवी हिरवी करवंद गावली आहेत कच्ची. बघूया का ते दिसतं. वा मसालो होय होतो. मागे तुमका समुद्र दिसत असतो, आपलं अरबी समुद्र. इकडे गाडीच जाळी आहेत करवंदांची. दिसतं सगळी कच्चीच आहेत मरे. मॅडम तुम्ही काल संपवलं सगळं. बेचारो मेहनती या खय दिसला शात एवढं नको, काठी लागते एवढं पण आपल्याक नाही करूचा, जखमी होऊ नको. तुम्ही काल खायचून काढलास का लाज वाटत होई होती मेल्या. सगळी सरवलंच कशी हा. आमका सपन नाही पडलेला म्हणता तुम्ही, येतल असते खाऊ. नाही लय उलटे बोलतात आजकालचे पोर. गावली असं म्हणतात. हा याकच गावला. थांब यांका दाखवूया, काढू नको. तूच काढ ना, का काढतोय मी. याकच गावला सावकाश. याक गावला ठीक आहे. याक तर याक मगाशी ना तर देवळाकडे एक पोरग्या येईल, ह्याचीच बहीण वाटता पण ना वाटतं काय. हा त्यांना 5 आणून दिले, अर्धी कच्ची. काय जंगल अरे. तर ह्यो आमचो रान माणूस. अगदी तडाक गावले ते. तू पण खा, माका एकटाकच नको. बा आमचं रानमेव तू का. वा ए ही माका वाटतं पुढच्या आठवड्यात पिकतली पुरी नाही. हा पुढच्या आठवड्यात पिकतली. हे रस्त्यावर पण गेल्या वर्षी मी मला रस्त्यावर भरपूर खाल्लं. मग आम्ही काल बघून गेलो. काय बो म्हणतं रवली माका कॅमेऱ्यात बघून सांग ना. रवली नसती कारण आम्ही गेलेलो काढणार. अकडे सरळ गेलो, अकडची सरले मग तशीच रवली. काट गेलो वाटतं माझ्या पाय. चपलत धर माका असं, माका धर. काट गेलो चपलत. थांब ये गावली 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 गावली. थांब अंगात काठी लागते. या कहाणी
पट्टी लागते. पोरगो लय मेहनत घेता. काय आता मी काढतोय ना. पट्टी लागते. तेव्हाच तू काढलं ना, काटे भरपूर आहेत. ह्या बाजूक ह्या बाजूक आता कसलं आहे ह्याचा आत्ता वाजता तोरणीचा पा काढले. पोटात काटू लागलं माझ्या. कपडे फाटले तरी चालते बरोबर. करवंद सोडायचे वा. मागचं व्ह्यू बघा, अरबी समुद्र. हे बघ पुढ्यातले टाकून गेलं. हाय वा. हे जरा खराब होता. मागे बघलेलं काय हा कसली वाघान खायला नाही. सगळे बिबटे पण आहेत ना मागे. तर माझो रान माणूस म्हाका इकडच्या वाघाची जागा दाखवता. ॲक्च्युली वाघाची जागा म्हणजे इकडे बिबटे हा दिसलेलो पण हा आमका. पोरा वगैरे संख्या वाढली आहे त्यांची, चांगली गोष्ट. जंगली शॉपदांची संख्या वाढाक होई तो घाबरता थोडं. करवंदा झिलग्याचं लक्ष बरोबर. बस जास्त आत नको जाऊ. हा तू आता बघ खाता खाया अरे बा दिसला. घाबरलं की ना. स्पॉट आहे ॲक्च्युली बिबट्याचं. खाली ना याच्या बाजूला एक ढोली आहे समुद्राच्या. थंय तसं जाणं पॉसिबल होणार नाही. आणि आता इलो तर काय करशील. थंय बस ही डोली आहे तिची. नाही खरंच डोली आहे तो असाच नाही. हय बस थंय तो तेवढं स्पॉट तुमका ना हे दिसतलो. साप दिसतलो हे बघा. ही ॲक्च्युली हैसरल्या वाघाची ढोली आहे. खरंच जागा साप वगैरे आहे. दुसरी जनावर हा येणार नाही. ही असा हैसरल्या वाघाची ढोली. ही बघा जागा कशी साप आहे बघा. वाघाच्या ढोलीत येऊन आम्ही करवंद खय दोन होती बघ, ही दोन काढा. ते करा आईना सगळा दिसता खायचा. आता एक व्ह्यू होतो जबरदस्त. तर किरण उलटा त्यामुळे तुमका दिसत काय व्यवस्थित काय माहिती आहे काय रेता रुपडा आणि काय येत हाडा बघा दिसतं. हां ये चल बाबा येणार जाऊया आपण. कळ काढायची नाही. हे बघ जनावरांची आपण जंगली कळ काढायची नाही. तो त्यांचा इलाको असतो. आता दुसऱ्या ठिकाणी बघूया काय मिळालं तर. मग अशी गुलामान चुकवलेल्या खाला घे घे रे खा रे.
मग तुका काय वाटतं जंगलाचं या जंगल राहावा गोया की सगळा आता म्हणजे मोठमोठे बिल्डिंगी उभी राहावा होई घरा उभी राहावा होई मोठमोठी तुका काय वाटतं जंगल गावा काय कशासाठी आणि मोठ्यान बोल त्यांना ऐकत जाऊ काय तू हळू बोलता आपल्याकडे माईक नाहीत माईक मागवलेली आहेत कशासाठी जंगल राहावा गोया सांग झाडांच्यामुळे आपल्या हा भेटता हां पाऊस पडण्यासाठी होई परत त्या जीवनचक्र चालू राहावा होया ना आपण शाळेत शिकलेला तुमका शिकवलं ना की म्हणजे माका शिकवलेलं आहे तुमचा आपला अभ्यासक्रम वेगळं बदलला नसला तर काय सांगू शकत नाही ठीक आहे तर मोठं माडसुद्धा आणि जंगलं छोटी छोटी बारीक बारीक अशी झुडपं आणि बरेचसे श्वापद आहात अकडे जंगली म्हणजे रानटी डुकरा सशे आता बिबट्या आहातच बिबट्या म्हणजे मी पण बघलेलो असं आहे मोटरसायकलपासून एकदा येताना डुकरा पण बघलेलं आहे 3-4 डुकरं अशी मोटरसायकल समोर होती घोरपडी जिवादी तर असं बराच काय काय हा आहे त्यामुळे आपण जास्त पण आत घुसायचं नाही आणि त्यांची कळव काढायची आपलं काम झालं की आपण बाहेर व्हायचं त्यासून त्या जंगलात हिमालय रानावर ना आणि एक महत्त्वाची गोष्ट दिसली ती तुमका दाखवते मी म्हणजे ती बऱ्याच ठिकाणी दिसता बऱ्याच जणांच्या ओळखीची असतात तर म्हटलं आता ही गोष्ट आता एवढ्या ह्यांना दिसली मग एवढ्या शांत एवढ्या सुंदर जागेत एवढ्या शांत जागेत ही मग गोष्ट दिसते ना म्हटलं तुमका दाखवूया बघा ठीक आहे एवढ्या शांत ठिकाणी निसर्गाच्या ठिकाणी अशा गोष्टी दिसणं म्हणजे खूप महत्भाग्य असतं आपला चांगली गोष्ट ए काय आता रस्त्याने जाऊया चल बऱ्यापैकी करवंदा खाऊन झाली आहेत म्हणजे आनंद मिळा इतकी समाधान मिळण्या इतकी करवंदा खाऊ झाली पोट फुगपर्यंत ना खाऊ ग खाली ह्या मायाने सरवल्याने सगळी खाली ठीक आहे असं मी ना माझे ब्लॉग आहेत ना ते जास्त एडिट करत नाही म्हणजे म्युझिक टाकत नाही त्याका जास्त हे आवाज असतात ना पक्ष्यांचे जंगलाचे वाऱ्याचो असं आवाज येऊ का ठीक आहे थोडा इरिटेट होक झाला म्हणून काय झाला पण ता हो काय आता आमचं बऱ्यापैकी रानमेव खाऊन झालेलो असा जास्त काय मिळाक नाही चारा बरा होई होती ती नाही गावाक पण आता म्हटलं घराक जाऊया कारण काय आला जंगलातल्या पशुपक्ष्यांची त्यांच्या घराकडे येण्याची वेळ झालेली आहे म्हणून म्हटलं हैसून वेळेत हल्लेला बरा त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल का नवीन असास तर ह्या चॅनल का सबस्क्राईब करा ह्या चॅनल शेअर करा तुमच्या जवळच्या आवडत्या माणसांसोबत लाईक करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा ओके धन्यवाद तू सांग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यांका लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके जाऊया हां चला माझ्या रानमाणसानं माका आदेश दिलेला आता हैसून जाणाच भला ठरत भेटू लवकरच बाय